प्रत्येकाची इच्छा आहे की देव रात्री जवळ असावा आणि दिवसा जवळ असावा। मग कोणी म्हणाल असं घडतं का? हे बघा, इच्छा आहे प्रत्येकाची देव जवळ असावा, रात्री असावा दिवसा असावा, ही प्रत्येकाची इच्छा आहे। पण इच्छेप्रमाणे घडलंच असं काही वाटत नाही। आता इथं हे सगळे गुणीजन म्हणणारे आहेत, आबा आहेत, सोपानबा, तुकारामबा, पठाडेबा, गुरुजी आहेत, तिकडे बळीभाऊ आहेत, सगळी मंडळी आहेत, आष्टेकर देव आहे। यांचं गायन ऐकल्यावर इथं प्रत्येकाला वाटतं की आमचं बी पोरग असं गाणारं, पण इच्छेप्रमाणे होत नाही, ते गाणारं नाही येणारं होत आहे। इच्छा ठेवूच आणि तसं घडलंच असं काही सांगते। इच्छा आहे देवजवळ असावा, पण परब्रह्म तत्वाचं वैशिष्ट्य 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, अर्जुना हे परब्रह्म तत्व असं आहे ते कधी कधी साधकाच्या जवळही येतं आणि कधी कधी साधकापासून दूर जातं। बहिरंतश्च भूतानां मचरं चरमेवच सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्। 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, अर्जुना ते परब्रह्म तत्व कधी कधी साधकापासून दूर जातं, दूरस्थम, आणि कधी कधी साधकाच्या जवळ येतं। चांतिके च तत् अंतिके नाम सामिप्ये। दूर का जातं बरं, जवळ का येतं बरं? संस्कृत शास्त्रकाराने याचा खूप ओहापोह केलेला आहे। आत्मज्ञान साधन हीनानाम दूरस्थम, ज्याला आत्मज्ञान प्राप्तीची साधनं गोळा करता आली नाही त्याच्यापासून ते परब्रह्म तत्व दूर जातं, शंकराचार्यांचं म्हणणं। आणि आत्मज्ञान साधन संपन्नानाम अंतिके नाम सामिप्ये, ते जवळ येतं। ज्याने आत्मज्ञान मिळवण्याची साधनं गोळा केली ते परब्रह्म त्याच्या जवळ येतं। हे झालं संस्कृत शास्त्रकाराचं मत। माझ्यावर सगळे संस्कार वारकऱ्यांचे आहेत महाराज। आमच्या मामांच्या तालमीत वाढलेले, जरा मामांसाठी एकदा टाळा वाजा। आमचे आदरणीय यशवंत मामा या जिल्ह्याने आम्हाला खूप दिलंय महाराज। आम्ही इथं का थांबलो 10 दिवस? गुरुनाम गुरु कारभारी बुवांचे आमच्यावर खूप संस्कार आहेत महाराज। किनगाव कोपऱ्याला नागराव गुरमे त्यांचं नाव, पण आमच्याकडे त्यांना कारभारी बुवा म्हणतात। आणि ते कारभारी हे रोकडोबा दादाच्या तालमीत तयार झालेले, कारभारी भोसरीकर माऊली ही सगळी दादाच्या तालमीत तयार झालेली माणसं। रोकडोबा दादा आपल्या सुगावची होती, चाकूर तालुका आहे ना गुरुजी, सुगाव, चाकूर तालुक्यात सुगाव आहे, आणि त्या सुगावला रोकडोबा दादा होते। हे सगळी पुण्य त्यांची महाराजाचे फोटो लावा रे आहेत का, रोकडोबा दादा आणि कारभारी बा असे 2 साधू होऊन गेले। त्यांचे संस्कार असल्यामुळे शिकलोच संस्कृत, पण मराठी वाङ्मयाचा खूप अभिमान आहे। मग देव दूर कधी जातो? तर 3 कारणामुळे देव दूर जातो, आपलं मराठी वाङ्मय सांगतं। आणि 3 कारणामुळं दूरचा देव जवळ येतो। काय सांगताय हो? पहिली 3 कारणं टाळता आली तर टाळा, आणि नंतरची 3 कारणं आपल्याला बाळगायची तर अशी कोणती 3 कारणं आहेत की जवळचा देव दूर निघून जातो महाराज? 3 कारणं आहेत। 1, माणसाला स्वतःचं नाव वाढावा, स्वतःचं रूप चांगलं दिसावा, नाव रूपाचा चाळा लागला जवळचा देव दूर जातो। 2, भाऊबंदाचा खायाचा नाद लागला वर बघा जवळचा देव दूर जातो। आणि 3, भगवंताची नामनिंदा केली देव दूर जातो। विठ्ठल नामरूपाचा चाळा लागू नये माणसा। माझं नाव मोठं असावं, माझं रूप देखणं असावं, हे माणसाला नरकाला नेऊन जातं। सध्या लोकांना नावाचा लय चाळा लागला। माझं नाव घ्या, मला मोठं म्हणा। नाव घेतलं का लोक थडग्यातून सुद्धा वर येतील महाराज, भरोसाच नाही, फक्त नाव घ्या। 2 हना, पण बाजीराव म्हणा, माझं नाव घ्या। माझं नाव का घेतलं नाही? नावासाठी लोकांना खूप तरफडतात लोक महाराज। तुकाराम महाराज म्हणतात, जळो आता नावरू माझे पाप गाठीचे, लागो आगी नावा माझ्या माझ्या मीपणावरे पडो पाजान, जळो हे भूषण नाम माझे तुकाराम महाराज। नावाची माणसाला खूप चाड आहे। माझं नाव घ्या,
लोक 7-7 दिवस कीर्तनाला येतात. अहो तुम्ही रोज कीर्तनाला होते, गुळ ठोयलाच पुढे बसलो होतो. बरं मग कोणते अभंग घेतले? अभंग ऐकायला आलतो का? मग तुम्ही माझं नाव कधी पुकारता हे ऐकायला आलतो. तुझं नाव तुझ्या बायकोला घ्यायला ती उखाणा घेऊन घेईन. मांडवाच्या दारी बांधला वारू, गणपतराव रोज प्या दारू पण मला नका मारू. भाऊ पाठ करा उखाणा नवीन आणलाय. आणि म्हणून बसू आपली. आणि म्हणून ऐका, नावाची चाड आहे लोकांना खूप. माझं नाव घ्या, जो नावाच्या मागं लागला देव त्याच्यापासून दूर जातो. म्हणून इथं बऱ्याच भाविकांनी गुप्तदान दिलंय. टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. नाव नका. माझ्याकडे जी पावती आली ना महाराज, ती साधारण 50,000ची, पण तसे लाखभर रुपये माझ्या हातातून तिकडे गेलेले आहेत. मला लोक माझ्या हातात आणून द्यायचे 5,000, 10,000, 5,000. म्हणजे आम्हाला घ्यायचा अधिकार नाही. तिथं जाऊन पाडा, तिथं जाऊन पाडा, तिथं जाऊन पाडा मला. असं म्हणजे गुप्तदान. काही लोक देतात पण या हाताचं या हाताला पळून देत नाही. आमचे वैद्य गुरुजी म्हणायचे मला, नाना कृषी वळवा पुणे पांघरोवे पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. धनबराय वर्णन करतात. तसं शेतकरी पेरलेलं धान्य झाकतो, पेरलेलं बियाणं झाकतो. झाकलं नाही तर ते पाखरं उचलून नेतात, मुंग्या नेतात. तसं केलेलं दान धर्म माणसाने झाकलं पाहिजे. झाकलं तरच त्याला पुण्याचा अंकुर फुटतो, सुखाचा अंकुर फुटतो. नाहीतर मग असंच कोई चिल्ली ले गई तर कोई पिल्ली ले गई असं होतं. आणि म्हणून पण लोकाला नावाचा चाळा, तसा लोकाला रूपाचा चाळा. हल्लीच्या लोकांचा प्रवासावर खर्च कमी, हल्लीच्या लोकांचा खानपानावर खर्च कमी, पण हल्लीच्या लोकांचा राहणीमानावर लय खर्च आहे. मला मी कसा दिसतो, सगळ्या लोकात मी उठून दिसतोय का नाही, रूप. अगदी 2-2 मिनिटाला लोक आपल्या रूपाचं पाहतात. विठ्ठल गेले 375 वर्षापासून. 375 कसे तुकोबरायचे ते पहिले जीवनाची 41 असे साधारण 450 वर्षापासून तुकोबरायांचा आणि भंडारा डोंगराचा संबंध आहे. तुकाराम महाराजाला कोणी पाहिलं? भंडारा डोंगराने पाहिले. तुकाराम महाराजाला पाहिलेल्या घटकांपैकी एकच घटक शिल्लक आहे. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गोरवडा डोंगर आणि इंद्रायणी देवगाव. तर भंडारा डोंगरावरून ज्यांनी पादुका पाठवल्या ते भंडारा डोंगराचे अध्यक्ष, भंडारा डोंगर संस्थान बाळासाहेब काशीद पाटील. ते आहेत बघा, जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. पुढे गेले ते पुढं नाही येत कधी. ते याला माहिती नाव रूपाचा चाळा नसला पाहिजे. ते कधी त्यांचा सत्कार गेली 40 वर्ष सत्कार घेतला नाही या माणसाने. मला त्यांचा सत्कार पुकारला का ते माणिक महाराजांना द्या, कदम माऊलीला द्या, दमाले मामाला द्या, कराळे पाटला द्या. 40 वर्ष सत्कार घेतला नाही. आपले तर सत्कार नाही घेतला तर दोघं मोगचे रुसून बदले होते. नवरा बायको रुसली होती. म्हणजे खाऊ ते माझा सत्कार करीत नाही. मी म्हणजे दोघं सावकाश सत्कार करा म्हणून आम्ही निवडून. आपले लोक रुसतात. 40 वर्ष कोणात माझं नाव घेऊ नका, सत्कार करू नका, त्याला ते आवडतही नाही. मला भंडारा डोंगराचे अध्यक्ष आले, त्यांनी ज्ञानोबरायच्या पादुका आपल्याकडे आणल्या. 1685 पासून तपोनिधी नारायण महाराजांच्या पासून ज्यांच्याकडे ज्ञानोबरायची उपासना आहे. ज्ञानोबरायचे विद्यावंश, ज्ञानोबराय ब्रह्मचारी. प्रत्येकाला 2 वंश असतात. एक आहे विद्यावंश आणि एक रक्तवंश. ज्ञानोबरायला रक्तवंश नाही, विद्यावंश आहे. आणि ज्ञानोबरायांनी माझा विद्यावंश कोण हे सांगून दिले. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय सर्वश्रेष्ठ प्रिय
विष्णूचा अवतार. आणि तुकाराम महाराज तो काय विष्णू नाही तुझा. आणि म्हणून रामेश्वर शास्त्रीला सांगतात, रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराज सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे आणि आम्हा प्रियकर आहे आणि ते नामदेवरायांचा अवतार आहेत. आणि म्हणून गेली अनेक वर्षापासून ज्ञानोबरायाची उपासना देहूकरांकडे. ज्ञानोबरायाचं मंदिर तुकाराम महाराजांनी बांधलं. वद्य एकादशीला कीर्तन तुकाराम महाराज करायचे म्हणून अद्यापि देहू संस्थानकडंच माऊलीच्या वद्य एकादशीचं कीर्तन आहे महाराज. 2 ज्ञानोबा तुकाराम भजन तपोनिधी नारायण महाराजांनी सुरू केलं. 3 ज्ञानोबराय आणि तुकोबरायाचा संयुक्त पालखी सोहळा काढला. 4 आणि ज्ञानोबरायाच्याच अभंगाने देहूकराच्या कीर्तनाची सुरुवाती रूप पाहतालोचे. 5 म्हणून गेली 375 वर्षापासून देहूकरांनी तुकाराम महाराजांनी आणि तुकाराम महाराजांच्या वंशजांनी माऊलींचा घोष केला. ज्ञानोबरायाच्या प्रथम पादुका त्यांनी बनवल्या. मग आमचे आदरणीय माणिक महाराज मोरे यांनी त्यांच्या पूजेच्या माऊलीच्या पादुका ज्यांच्याकडे 1685 पासून आहे, जरा टाळा वाजा त्यांच्यासाठी देहूकरांसाठी. आणि मग त्यांनी आपल्या पूजेला ज्या माऊलीच्या आम्ही विद्यावंशज आहोत. माऊलीचं महात्म्य आम्ही वाढवलं. आमच्या नारायण महाराजांनी वाढवलं आहे, तुकाराम महाराजांनी वाढवलं आहे, माणिक महाराज वाढवला. आणि म्हणून माणिक महाराज, रामदास नाना, पुरुषोत्तम महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे ही सगळी मंडळी येऊन गेली नाही. या सगळ्या मंडळीने देहूकर इथं बसून येत महाराज, हे विशेष. म्हणून यांची मुलाखत घ्या. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायाच्या पादुकाचं नियोजन लावलं. भंडारा डोंगरांनी तुकोबरायाच्या पादुका घेऊन आले. सावता महाराजाची वंश गेली 700 वर्षापासून सावता महाराजांची पूजा, सावता महाराजांचं नैवेद्य, सावता महाराजांचे सगळा मान ज्यांच्याकडे आहे सावता महाराजाची वंशज आदरणीय सावता महाराज वसेकर आणि त्यांचे सन्मित्र प्रभू महाराज माळी. आणि यांनी सुद्धा सावता महाराजांच्या पादुका घेऊन आले. जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. आणि नामदेवरायाचे वंशज इथं कीर्तन करून गेले तर माधव महाराज नामदास त्यांनी पादुका बनवायला लावल्या. आणि तो खूप माऊली नामदेवरायांच्या आणि जनाबाईंच्या पादुका समाधीवर ठेवल्या. नामदेव पायरीवर समाधी त्यांची. तिथून आदरणीय सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी फोन करून त्या पादुका थेट पांडुरंगाला भेटावल्या. महाराज 15 मिनटं मंदिर नैवेद्यासाठी बंद असतं, त्यावेळी पादुका भेटवल्या. आणि याच पादुका आम्ही विठ्ठल रुक्मिणी संस्थान आणि नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास यांनी समोपचाराने आपल्यासाठी पाठवले. महाराज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. असा याचा विवेक आहे. माहिती इथं घ्यायचा असं. आणि म्हणून हे सगळी मंडळी आज इथं बसलेली, भंडारा डोंगराचे मालक कराळे पाटील बसलेले, सगळी मंडळी बसलेली. आमचे आदरणीय माझ्यावर ज्यांचे खूप संस्कार आहेत असे वैकुंठवासी निवृत्ती महाराज हांडे आणि त्यांचे नातू हांडे महाराज आले. तर एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. सगळे टमाले मामा, प्रभू महाराज ही सगळी मंडळी अतिशय आनंदाने हे